मला सांगा, मृणाल घ्या, नितीन घ्या. मृणाल तर आपल्या लेकीसारखी आहे. मृणाल आपल्या नितीन आपल्या भावासारखा आहे. हा तरुण पोरांना आपण या ठिकाणी संधी दिलेली आहे. मालदणला तर राजकीय परंपरा आहे. मालदण गाव त्या काळामध्ये तालुक्याचं नेतृत्व करणारं गाव. पण बनपुरीचा जर विचार केला तर कधी जिल्हा लेवलचं संधी मिळाली बनपुरीला? आजपर्यंत कधी संधी मिळाली नाही. बनपुरी गाव आज पहिल्यांदा जिल्ह्याच्या नकाशावर येणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये या गावची लेख आपल्याला निवडून पाठवायचे. गावचा स्वाभिमान आपण सगळ्यांनी जागरूक ठेवला पाहिजे की पहिल्यांदा 5, 25, 30 वर्ष, 40, 50 वर्षानंतर जर आपल्या गावाला जिल्हा परिषदेत जिल्ह्याच्या जागेवर जाण्याची, जिल्ह्याचं मानाचं स्थान आपल्या गावाला मिळत असेल तर मी तर स्पष्ट सांगेन, बनपूरकरांपुरतं हे केवळ बनपूरकरांपुरतं माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत जरूर राजकारण करा. शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर जरूर 2 गट करा. पण आज इथं गावच्या लेखीचा प्रश्न आहे. इथं बिलकुल तसलं राजकारण करू नका. आज तिला जिल्ह्यावर जायची संधी मिळते आणि मी उघडपणाने सांगतोय ना, माझ्या निवडणुकीत करा ना राजकारण. अंकुशराव करू दे ना, माझ्या निवडणुकीवेळी आपण खंबीर आहे, तालुका खंबीर आहे सगळा. त्यामुळे एका गावाने जरी गटतट बघितले तरी मी मुभा देतो तुम्हाला. पुन्हा विधानसभेच्या वेळी मतं आल्यावर मी सांगेन हेच वाक्य तुम्हाला की मला जिल्हा परिषदेच्या वेळी तुम्ही माझा शब्द ऐकला, आपल्या लेखीसाठी तुम्ही गाव एक झाला, माझ्या निवडणुकीत तुम्ही गटतट केली तरी चालतील, मी तुम्हाला मुभा देईन. माझ्या पार्टीला सुद्धा मुभा देईन मी की करा, जरूर करा. पण आज ती वेळ नाही. काय वय 22-23 वर्षाचं वय आहे. म्हणजे आमच्या ईश्वरी एवढी वय आहे तिचं, माझ्या लेखी एवढ्या लहान वयात जर तिला जिल्हा परिषदेत संधी मिळाली आणि सुशिक्षित आहे, हो शिकलेली आहे, नाव काढेल आपल्या तालुक्याचं, जिल्ह्यात नाव काढेल आपल्या तालुक्याचं, आणि माझ्यासारखा नेता तिच्या मागे असल्यानंतर तर बिलकुल तिला घाबरायचं कारण नाही. एवढंच तुम्हाला सगळ्या बनपूरकरांना हात जोडून माझी विनंती आहे, या निवडणुकीमध्ये आतापर्यंतचं रेकॉर्ड ब्रेक मतदान मृणाल पाटीलला, पण तेवढंच नितीनला पण झालं पाहिजे. ही बाकी आत आहे माझी बरं का. नाहीतर गाव